सकाळपर्यंत उठल्या पहिला गरगरीत नाश्ता करून घेतला, कारण आज जायचं होतं आपल्याला कोल्हापूरला. ते पण कशा पाहिजे तर आपला 3 वर्ष जो संसार मांडला होता ना कोल्हापूरच्या रूम मध्ये, तो आणायला जायचं होता. मग काय तेवढ्यात आपली लेकी नेक्सॉन काढली, उद्धवला घेतलो, कारण एकटं जायचं नाही म्हणलं, उद्धवला घेऊन जातो. जाता जाता चहा प्यालो मस्तपैकी केशर मधला आणि जाऊन पोहोचलो रूमवर जाऊन पोहोचलो. तेवढ्यातच राख्या देऊन आलता प्रॅक्टिकल, आणि ह्याचं होतं उद्या प्रोडक्शनचं. त्यामुळे हे जरा उद्याचं नियोजन लावालता. ह्याचं नियोजन लावलं का मी गेलतो युनिव्हर्सिटीत, कारण माझं नो ड्यूजवर फॉर्म घ्यायचं होतं युनिव्हर्सिटी मधलं, अकाउंटचं तर फी तर भरलेलं. आपलं काय नो ड्यूज नव्हतं, त्यामुळे काही विषय आला नाही. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमधल्या पण सह्या बिया घेतल्या, कॉलेजला शेवटचं टाटा बाय बाय करून आलो. जाता जाता गाडगे मामाला पण म्हटलं बाय बाय, म्हटलं चला येतो. कॉलेजमधलं सगळं फॉर्मॅलिटी तर पूर्ण करून झाल्यानंतर रूमवर आलो, कारण आपल्याला पसारा गोळा करायचा होता. 3 वर्ष मांडलेला इश करून ठेवलेला सगळ्या जर्नल कापड हातरून पांघरून शेगडी बिगडी सगळं न्यायचं होतं. सगळा पसारा असं रूम मध्ये ठेवला होता इशकडून. सगळं व्यवस्थित इचून बिचून पोत्यात बित्यात भरून असं गाडीची डिक्की पॅक करून घेतलो. शेवटाला सगळे पॅकिंग तर करून घेतलं, पसारा भरला गाडीत. नंतर राख्याला टाटा बाय बाय करून मी निघालो गावाकडे. आज काय जरा सांगली मिरज कोल्हापूर तिन्हीकडे ट्रॅफिक. मग काय जाता जाता भुका लागल्या म्हणून मी आणि उद्धवनं नाश्ता करून घेतलो पोट भरून. जाता जाता सांगलीतलं काम आवरून जावं म्हटलं, तिथनं बाहेर पडाय मला 3 तास लागलं गावाकडे यायला.